कला पलतात एवढी सगळी लोक. जर हे तुम्हाला जाणायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जय एकवीरा भावानो, मी भूषण भैर स्वागत करतो तुमचा माझ्या डेली मिनी ब्लॉग मध्ये. सकाळी उठून आम्ही सगळे निघलो अंग धवायला. केली आपली बस चालू आणि आलो रूम वरती बघला की भाई लोकांची झालेली आंघोळ. तेवढ्या मारली आपल्या कुदे करणे एंट्री. बघतो तर भाईनी चांगलाच बोमटवलेला बाथरूम मध्ये. मला बी राहवलं नाही, मी बी पळालो तिकडनं. केली अंघोळाने आलो खाली आल्यावरती गेलो आपण आपल्या मंदिराजवळ. चरलो मंदिराच्या पायऱ्यावरती. आलो आतमध्ये आणि केला आपल्या बाप्पाचं दर्शन. चांगल्यापैकी झाला दर्शन आपलं. तर हा होता अष्टनायक गणपती मधला 5वा गणपती, सिद्धटेकचा सिद्धिविनायक. जैसा दर्शन घेऊन झाला तसा आलो बाहेर आम्ही सगळ्यांनी. कारला आमचा एक ग्रुप फोटो चांगल्यापैकी. फोटो काढून झाल्यावरतीच घेतल्या आपल्या भावानी भाजी आपल्या दुपारच्या जेवणाला. आलो स्पॉटवरती आणि घेतल्या आपल्या सगळ्या भावानी मिळून भाज्या सोलून झाल्यावरतीच आपण करून घेतला आपल्या सगळ्या भावांसोबत नाश्ता करून झाल्यावरती निघलो दुसऱ्या स्पॉट वरती. बसमध्ये आल्यावर बघतो तर भाई लोकांनी टावेल लावून अख्खा मार्केटच बनवलेलं आपल्या इथे. सिद्धटेक वरनं निघून आयलो आम्ही सरळ रांजणगावामध्ये आणि शिरलो मंदिराच्या आतमध्ये झाल्यावरती लावली आम्ही चांगलीच मोठी रांग. 15 मिनिटं रांगेन उभा राहून जायला आपला नंबर आणि आलो बाप्पाजवळ आणि केला बाप्पाला नमस्कार और सगळ्या दिल्याबद्दल. तर हा होता अष्टनायक गणपती मधला 6वा गणपती, रांजणगावचा महागणपती. दर्शन झाल्यावरतीच आलो आम्ही सगळे गार्डन मध्ये. तेवढ्यात दिसला म्हणा वाघाला ठेवली बाजूला. आपला आम्ही तर झाला बैलगाड्याजवळ, कारण आपला दादा होता बैलगाडा शर्यत प्रेमी. हिला पण आपली सोन्या 50-50 सारखीच वाटत होती. तेवढ्यात चरवला आपल्या लवेशला वर. त्यांनी बोललो धर का आसरानी घाल झोरी बैलांच्या. बाजूला बघितलं ही चांगलाच लांब लचक जिराफ होता. जिराफला तर ठेवा तुम्ही बाजूला. आपल्या बघ्याबाई करत होता कार्डिओ, कारण का भावाला करायचं होतं 2026 मध्ये कमबॅक तर भाईचा झाला नाही. आपण सगळे दर्शन घेऊन निघलो आपल्या 7व्या गणपतीच्या स्पॉट वरती. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. तर चला पुन्हा भेटूया नव्या ब्लॉग मध्ये.